Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1383. आजची तारीख आहे डिसेंबर 30, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 1:50. आज मी एरिया घेतला होता, एरिया 4751. प्लान व्ह्यू ड्राफ्टिंग मारायची होती. सो ऍक्च्युली तो एरिया होता खूप मोठा, लिटरली. आणि त्याचं बाहेरचं वगैरे काढलं होतं, बट आय एम नॉट शुअर का त्याच्यामध्ये परत एक वॉकवेज आणि फुटपाथ आणि खूप साऱ्या गोष्टी मिसिंग दिसल्या होत्या. बट सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्टोअर. तर ते स्टोअर कम्प्लीट मिसिंग होता. तर ते स्टोअरची मी ड्राफ्टिंग बनवलं होतो. तर ते स्टोअर म्हणजे जस्ट लाईक इतकं मोठं होतं का अरे बापरे. त्यात शॉपिंग मॉल पण होता, त्याच्यामध्ये बाथरूम वगैरे सगळे होते, रेस्टॉरंट पण होतं, तीनही होतं आणि खूप मोठा झाला. माझी मी काढू काढू परेशान झालो, खतमच नाही होऊन राहिलं. थोडा वॉल काढून राहिलो, एक्सटेंड करून राहिलो, काढून राहिलो, खतम होऊन राहिलो. एक रूम खतम केली का दुसरी रूम तयार. अरे एक रूम खतम केली का दुसरी रूम तयार. आता आपण असं नाही करत एकाच वेळी सगळं घेऊन सगळं बघता नाही येत आपल्याला. म्हणजे कसं आरसीएस ला हळूहळू क्रॉप करावं लागते, रूम बाय रूम. म्हणजे पहिले या रूमचं आपल्याला ड्राफ्टिंग करायची आहे, तर त्या रूमची आपण पहिले आरसीएस क्रॉप करतो, तेवढी मग आरसीपी आपल्याला रिअल व्ह्यू पण पाहिजे बरं. असं नाही का आरसीएस आपल्याला एक्झॅक्टली माहिती पाहिजे का व्हॉट इज एक्झॅक्टली इट इज. म्हणजे हे फर्निचर आहे का कोणतं इक्विपमेंट आहे हे आपल्याला माहित पडलं पाहिजे ना. आणि हे माहित कसं पडेल, हे आपल्याला त्याच्यावर माहित पडेल आरसीबी वरून. सो कारण लेअर द्यावं लागते ना फटाकसे. सो त्याच्यात मॉडेलिंग करूनच राहिलो, खतमत ना म्हणून. एक रूम झाली, चलो दुसरं संडास बाथरूम, चलो तिसरं संडास बाथरूम. अबे सांगू किती संडास बाथरूम आहे त्याच्यात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जोडी संडास बाथरूम. म्हणजे 7 जोडी. म्हणजे त्याच्यात हागणं मुतणं वगैरे सगळं त्याच्यातच, बेसिंग वगैरे त्यातच, त्याच्यानंतर शॉवर वगैरे त्यातच. रे माहिती खतमच नाही होऊन राहिलं एवढा. डोरवर डोर, वॉलवर वॉल एक्सटेंड करूनच राहिलो, रूमवर रूम काढूनच राहिलो. अबे इतका डेन्स झाला तो एरिया ना. ते स्टोअर काढू काढू मध्ये फर्निचर ऍड करू करू खतमच नाही होऊन राहिला. हा तर चूत. अबे मी सांगू किती वाजता लागलो? मी लागलो करीब 6:30 वाजता लागलो. तो मला एरिया भेटला. पहिले मी क्यूसी केली 1-2 एरियाची, आणि त्याच्यानंतर मग मी आपल्या ड्राफ्टिंगवर लागलो. तर त्याला साला 6:30 वाजेपासून ते आता बघ ना 1:45 वाजले. सो इट जस्ट लाईक ऑलमोस्ट करीब 8 घंटे झाले. हो म्हणजे 8 घंटे या म्हणजे एक नॉमिनल वेळ आहे 8 घंटे फॉर दॅट स्टोअर. या पण मी स्टोअर केला कम्प्लीट. या इन द एंड पूर्ण स्टोअर कम्प्लीट झाला, मॉडेलिंग झाली. आता त्यात फक्त टेम्पलेट करायची आणि क्यूसी करायची. टेम्पलेटमध्ये काय असते की टेम्पलेटमध्ये तुम्हाला ती फाईल तुमच्या स्पीडवे टेम्पलेटमध्ये आणावी लागते. बट बिफोर दॅट तुम्हाला त्या फाईलमध्ये पहिले जे काही मॉडेल आहे त्याला एक्सप्लोड मारावं लागते. त्याच्यानंतर त्याचे ब्लॉक तोडावे लागते, त्याच्यानंतर पुन्हा ब्लॉकमध्ये घ्यावं लागते. तो लफडा खूप जास्त आहे. बट इन द एंड इट विल बी सॉर्टेड आउट. या तो जास्त नाही, हार्डली आता 2-3 घंट्याचं काम आहे त्याच्यात. बस एलिव्हेशन व्ह्यू तर कम्प्लीट झाला आहे, प्लॅन व्ह्यू वगैरेच टपकन करून घेऊ. पण बाकीचे पण खूप साऱ्या गोष्टी मिसिंग दिसून राहिल्या होत्या मला, कारण त्याच्यात हे नाही दिसून राहिले, फुटपाथ वॉकवे दिसून राहिले वगैरे. सो हो, पण त्याला आपण मंडेला सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करू. लिटरली मी ड्राफ्टिंग आता काफी मस्त शिकलोय, मस्त ड्राफ्ट करून बक्का 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 बक्का. लिटरली आज वेगळ्याला काम करण्यात मजा आली यार, खरंच. कारण आज मस्त इथे गाणे सुरू होते आणि मी आपल्या इकडे काम धडा 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 बका 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 बका. आय लाईक दिस वर्ड, बका 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 बका. वर्ड मस्त आहे, बका 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 बका. या आज खरंच नाही का, म्हणजे आज असं काम करून नाही का खूप गजब वाटून राहिलाय. लिटरली कसं म्हणजे नेहमी नाही का मी कसं जिम मध्ये जातो आणि जिम मध्ये खूप एकदम धडधडून जिम मारली तेव्हा कसं एकदम माणूस थकून जाते, तेव्हा कसं मस्त जिम मारली त्याच म्हणून मस्त काम केलं. लिटरली काही असं ऑफिसवाले माझी खूप गांड मारून राहिले,
म्हणजे माझीच नाही, सगळ्यांचीच गाण मारून आले. इट जस्ट लाईक प्रोजेक्ट इतके सारे आहे ना, का बहुत सारे. पहिले नाही का एका प्रोजेक्टवर नाही का सगळेच जण काम करायचे, ऑलमोस्ट पूर्ण टीम काम करायची. बट आता इतके सारे प्रोजेक्ट आले, धड 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 धड, कळूनच राहिलं. इट जस्ट लाईक 12 पोरं ह्या प्रोजेक्ट मध्ये, 10 पोरं ह्या प्रोजेक्ट मध्ये, 3 पोरं ह्या प्रोजेक्ट मध्ये. अरे, आणि एक जणांतर दुसरं लागूनच आहे. हा, म्हणजे एक जणांतर दुसरं चलो शुरू. सो लिटरली खूपच खतरनाक आहे. आणि खतमच नव्हता तरी वॉडेवर, ज्याप्रमाणे आपण ते करून राहिलो, ऑफकोर्स इट विल बी कॅचड आउट. आज अजून का सांगणार आहे काय, यस, आज मी दारू आणली. ऍक्च्युली प्लॅन हा बनला आहे की 31 तारखेला न्यू इयर आहे. काय ओके, 31 तारखेला आहे न्यू इयर पार्टी, राईट? न्यू इयर पार्टी नाही, इट्स न्यू इयर सेलिब्रेशन. बट 31 तारखेला येत आहे सोमवार, म्हणजे परवा, राईट? आजचा शनिवार ना, शनिवार नाही डूड, इट जस्ट लाईक 12 वाजून गेले आहे. आजचा रविवार आहे. ओके, ठीक आहे. सोमवारला 31 जानेवारी आहे, 31 डिसेंबर, आणि या दिवशी सगळेजण सेलिब्रेट करतात. वी हॅव टू सेलिब्रेट एव्हरी इयर. आणि हे काफी स्पेशल मोमेंट असतो माझ्यासाठी, सगळ्यांसाठी हा एक चांगले स्पेशल मोमेंट असतो. इथे आम्ही सगळेजण येतो आणि टाइम स्पेंड करतो. इट विल बी रिअली ग्रेट. या हा, तर प्रॉब्लेम हा झाला आहे का यावेळेस न्यू इयर आलाय मंडेला. मंडे म्हणजे वर्क. युजली नाही का काय आहे की, युजली काय आहे की हे जे आपण न्यू इयर आहे याची कोणती ऑफिशियल सुट्टी नाही. न्यू इयर इज जस्ट लाईक एंड ऑफ द इयर, अँड दॅट मेक्स का आपल्याला त्या दिवशी पार्टी करायची आहे. ऑलमोस्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड सगळेच जण पार्टी करतात या दिवशी. आणि म्हणजे थंडीचे दिवस असतो, सो ऑफकोर्स, आणि सगळेच जण पार्टी करतात. सो वी हॅव टू डू पार्टी, बट इट्स अ मंडे, आणि मंडे म्हणजे वर्क, म्हणजे काम. सो मंडेला आता पॉसिबल होणार नाही, कारण बादलचं नाही जमत, माझं नाही जमत. तसं काय नाही, जमते रे, बट आय डोंट नो. या तर आम्ही ठरवलंय की 30 तारखेला म्हणजे रविवारी, म्हणजे उद्या पार्टी करायची. आणि मला यावेळेस वाटलं, म्हणजे कसं आहे की मी पूर्ण वर्षभरातून फक्त एकच दिवस असतो ज्या दिवशी मी स्वतःला दारू पिऊ शकतो. या, आणि तो दिवस म्हणजे न्यू इयर. न्यू इयरच्या दिवशी मी दारू पिऊ शकतो. सो त्यासाठी मी आज ब्लेंडर स्प्राईट आणि एक वोडकाची बॉटल घेतली. ती झाली करीब 1400 रुपयाची झाली. राईट ना माझ्यापाशी पैसे बहुत कमी आहे रे, म्हणजे 909 रुपये आहे माझ्यापाशी. आणि त्याच्यानंतर मला घरमालकाला पैसे द्यायचे आहे, बिलाचे पैसे भरायचे आहे. आणि ऍक्च्युली कसं आहे, माझे पैसे विशालने घेतले. प्रॉब्लेम हा आहे, त्यांनी माझ्याकडे होते 4000 रुपये सेव्ह करून होते. 4 नाही, 4-5 हजार रुपये होते, आणि ते सेव्ह करून होते. म्हणजे 4000 रुपये माझ्या याच्यासाठी रे, म्हणजे रेंटसाठी आणि माझ्या याच्यासाठी इलेक्ट्रिक बिल. तर विशालनी पैसे घेतले, सो त्यांनी 2000 रुपये वापस केले. 2000 रुपये त्यांनी आता पुन्हा एक मागा लागन. ऑफकोर्स कळत नाही त्याला, म्हणजे कसं नेहमी मागावं लागते. मला माझेच पैसे मागण्यासाठी मलाच लाज वाटून राहिली. दे मागून घे, जस्ट बी हलकट बनेंगे, थोडेसे हलकट. ऑलराईट. मग दारू घेतली, कारण इट इज अ रिअली स्पेशल डे. सो येस, आणि उद्या आम्ही एन्जॉय करू. या आज काही नाही, एव्हरीथिंग इज गुड. आता चला, मला कामच करूशी वाटते यार.
बस. म्हणजे घरी जाऊन फक्त झोपणं आणि ऑफिसमध्ये कधी 12-16 घंटे कंटिन्यू काम करत राहणं. येस, मग हेच आवडून राहिलं. तर त्याला कशाप्रमाणे आपण, कारण नाही मला पिक्चर पाहण्यामध्ये जास्त इंटरेस्ट येऊन राहिलाय आणि नाही काही युट्यूब वगैरे. हा, माझा रोजचा डेटा असाच बाहेर चाललोय, 3-3.5 GB असाच बाहेर जातो. काहीच नाही. इट इज लाईक इंटरनेटवर फक्त इंस्टाग्राम, फेसबुकवर ते बिग बँग थेरीचे व्हिडिओ, आणि फ्री टाइम घेतला टिकटॉक, म्युझिक लिहितो टिकटॉक. मस्त आहे ते, मस्त टाइमपास होते, खूपच मस्त टाइमपास होते. इट इज लाईक प्रत्येक सेकंड काही ना काही ते एंटरटेनिंग असतो त्याच्यामधला. सो काही थोडासा टाइमपास वगैरे होते, दॅट इज रिअली गुड. पीपल आर लुकिंग ॲट मी फोनवर कसा काय बोलून राहिलो, हाऊ इज दिस. म्हणजे जस्ट लाईक पीपल टॉक लाईक दिस, म्हणजे कानाला फोन लावतात आणि बोलतात. आय युजली टॉक टू फोन इन फ्रंट ऑफ माय, म्हणजे माझ्या बिलकुल तोंडासमोर असतो. दॅट मीन्स मी रेकॉर्ड करता वगैरे वगैरे समथिंग लाईक दॅट. मी हा विचार नाही करत का लोक माझ्याबद्दल काय विचार करण. हू केअर्स डूड. यस. बाकी तर काही सांगण्याला काही आहे नाही. मी ऍक्च्युली बहुत जास्त थकलो आहे आज. या, आणि राईट नाव आय नीड अ स्लीप, कारण मला उद्या सकाळी उठून मला जायचं आहे वर्धेला. बादलीची सर्वात जास्त लागली आहे, कारण त्याला आज रात्री पूर्ण नाईट आणि उद्या सकाळी उठून त्याला सोबत वर्धेला यायचं आहे. सो दॅट इज रिअली टफ वर्क, बट या, म्हणजे हे ऍक्च्युली काम आहे आणि प्रायव्हेट मध्ये असे काम असतातच. सो वी डोंट हॅव एनी चॉईस अनलेस वी हॅव टू quit the job. सो माझा विचार सुरू आहे जॉब क्विट करायचा, बट त्यासाठी आपल्याला पहिले दुसरी जॉब शोधणं महत्वाची आहे. सो मी प्रयत्न करून राहिलो आहे. Let's find out what will happen. Okay, everything is going really great, everything is going really nice. Yes, ऑफिस मध्ये मी खूप काही शिकून राहिलोय. जस्ट लाईक पहिले मॉडेलिंग वगैरे जेव्हा मी लागलो होतो तेव्हा मी मॉडेलिंग वगैरे करत होतो. मॉडेलिंग म्हणजे ती मॉडेलिंग नाही बे, 3D मॉडेलिंग. कोणत्या ऑब्जेक्टला 3D मॉडेल करणं इन्व्हेंटर ऑटोकॅड मध्ये. ड्राफ्टिंग मी आता सुरू केलंय, जस्ट लाईक 2-3 महिने झाले, आणि आय थिंक आय एम रिअली गुड ॲट. माझं रेविट राहिलंच. मला रेविट नाही येत. क्रिओ कटिया शिकलो होतो, बट कम्प्लिटली वॉश आउट झाला आहे. एक वेळ थोडं त्याला रिवाइज करावं लागेल. पुण्यासाठी प्रयत्न सुरूच आहे, बट तेवढे जोरदार प्रयत्न सुरू नाही आहे. म्हणजे जस्ट लाईक आय डोंट नो, म्हणजे मी कोणत्या मोमेंटची वाट बघून राहिलोय मलाही नाही माहित. मी दुसऱ्या जॉबला कशा काय प्रमाणे गेन करू. मी Naukri.com वर सर्च करून राहिलो आहे, भेटून राहिले, मी अप्लाय करून राहिलो, इवन रिक्रुटर माझे प्रोफाईल बघून पण राहिले, बट दे डोंट कॉल अस. कसं त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे भेटला तरी सर्च थोडं जास्त कर, ऑफकोर्स काही ना काहीतरी भेटेल. ओके. हात सुपर थंडी आले, थंडी बहुतच भयानक झाली आहे. जस्ट लाईक गेल्या 10 वर्षामध्ये आय डोंट नो, म्हणजे जस्ट लाईक मला जेवढं वाटते, मला जेवढं माहित आहे त्यामध्ये तरी या वर्षी तर खूपच जास्त थंडी. लिटरली म्हणजे बघ ना, 12-13 डिग्री सेल्सिअस तापमान म्हणजे सुपर. व्हॉट्स द वेदर टुडे? ओके, राईट नाऊ पॅरिस, लंडन, नागपूर अभी 9 डिग्री सेल्सिअस तापमान. डूड,
9 डिग्री सेल्सिअस आणि किती सुपर थंडी आहे. अबे रात्रीचं रात्री सोड, दिवसांनी पण थंडी लागते चला या. सकाळी उठल्यावर पहिले ऊन खायला लागते. आता काही बोलण्यासाठी काही आहे नाही आणि कम्प्लिटली टायर्ड राईट नाव. मला रूमवर जायचं आहे, झोपायचं आहे बस, बाकी काही नाही. लेट मी स्लीप. येस. उद्या दारू वगैरे घेईल. दारू घ्यायची का? ऍक्च्युली प्रॉब्लेम काय दारू मध्ये, दारू ऍक्च्युली मला आवडत नाही. दॅट्स द वन थिंग. बाकी बाकी दारू सगळं सगळंच आवडतं. म्हणजे लाईक मला असं वाटतं का दारू एक प्रकारे थोडं बहुत टेस्टी बनवावं, म्हणजे चवीला थोडी चांगली आणि नशेदार पण असावं. या जस्ट लाईक पहिले एक तर ते दारू असते कडू, लिटरली सांगतो खरंच कडू असते, आणि कडू दारू पिण्यामध्ये मजाच नाही येते ना. नशा येते या, नशा एकदम जोरदार, एकदम एकदम पगले समोर होऊन जातो. बट बहुत घटिया टेस्ट असते तिचा. तरी मी त्याच्यावर 1400 रुपये खर्च केले. ऑफकोर्स डूड, कारण हे महत्वाचा दिवस असतो आणि त्यामुळे राईट. आणि उद्या विशालच्या घरी दिवसभर पार्टीच करायची. दिवसभर म्हणजे नाईट मध्ये जमत नाही, सो दिवसानी पार्टी. सो दिवसानी म्हणजे दिवसानी न्यू इयर्सचा पार्टी करायची. संध्याकाळी भेटन तर आपण सेलिब्रेट करू. बट माझी दुसऱ्या दिवशी एकदम मॉर्निंग शिफ्ट आहे. आय डोंट नो वॉज आय एबल टू मेक इट. कारण बट मंडेला माझे मॉर्निंग आहे, इव्हिनिंगला मी फ्री आहे. सो माझा प्लॅन आहे की त्या दिवशी संध्याकाळी आपण नागपूरमध्ये कुठे जुगाड पाहावं बा, कारण आपल्याला डान्स तर करायचा आहे. काढून घेऊ ते तिकीट. 500 रुपयाची तिकीट आहे. पण सारा प्रॉब्लेम आहे की मी तेवढ्या दूर जाऊ कसा. ओलानी पकडणं सरळ आउट डेस्टिनेशन आहे, तर सरळ तो 200 रुपये तर घेईनच जाण्या चार्जेस. 200 रुपये येणं आणि 200 रुपये जाणं म्हणजे 400 रुपये येणं जाणं, आणि 500 रुपये तिकीट म्हणजे माझे 1000 रुपये तसेच जाते. 100 रुपये तिथे गेल्यावर काही खर्च पाणी काही. सो 1000 रुपये फॉर पार्टी इन न्यू इयर, and already you spent 1400 rupees in wine too. Too much cost, really. मग काय, मग आपण स्वतःच म्हणू. स्वतःच आपण गाणे म्हणू, टेरेसवर जाऊ, स्वतःच आपण इकडे तिकडे फिरू रे. या न्यू इयर पार्टी आहे तर आपण फिरू थोडसा आसपास. कसा आहे काय आहे माहोल वगैरे. ऑफकोर्स काही ना काहीतरी जुगाड वगैरे जमूनच जाईल. हो जमून काय होत सुद्धा, राईट. सो टिल देन एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. म्हणजे हार्ट इज फ्रीजिंग राईट नाव. And this is it. This is the My Artifact episode number 1383. Right now we are at Nagpur, Maharashtra. And thank you.